राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज शेवटचा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे, यामध्ये कोणकोणते राज्यातील सर्व जिल्हे पात्र आहेत, बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जो अतिवृष्टीचा पाऊस झालेला होता यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं। त्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। यासाठी जो शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 18 ऑक्टोबर 2025 रोजी हा शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे बाकी राहिलेले होते ते सर्व जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। व्यवस्थित माहिती समजून घेऊया। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येत आहे। या अनुदानाची जी काही रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून 3,258 कोटी 56 लाख रुपये 47,000 एवढी रक्कम निधी मंजूर करण्यात आली आहे। ही निधी थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। डीबीटीच्या थ्रू जर तुम्ही ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत जर तुम्ही ॲग्रिस्टेक कार्ड काढला असेल, म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड काढला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये ही निधी सहज वितरित केली जाऊ शकते। त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। आता समजून घ्या, जे जिल्हे बाकी होते नागपूर विभागामधून नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, अमरावती विभागामधून अकोला, अमरावती, यवतमाळ सप्टेंबर 2025 हा आकडा आहे। त्यानंतर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली असे आहेत। नाशिक विभागामधून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, कोकण विभागामधून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। जे जिल्हे बाकी राहिलेले होते सप्टेंबर महिन्याचा जो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा प्रमाण राज्यामध्ये काही जिल्ह्यात झालेला होता, अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यासाठी हा शेवटचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। हा एक दिलासा देणारा शासन निर्णय आहे। जे जे जिल्हे बाधित होते अशा सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी जे जीआर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते ते सर्व जीआर आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे दिलेली आहे। हा एक शेवटचा शासन निर्णय घेतल्यामुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।